जर सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यावा लागला की ह्या केसेस गुजरातमध्ये चालणार नाही, त्या महाराष्ट्रामध्ये चालतील. गुजरातच्या दंग्यांमध्ये जवळपास 2000 लोक मारले गेले. त्यानंतर मुझफ्फरमध्ये दंगली झाल्या आणि उत्तर प्रदेशमधलं शासन पुन्हा यांच्या हातामध्ये आलं. मित्रांनो, हा जो बीजेपी पक्ष आहे, जुना जनसंघ आहे, त्यातून निर्माण झालेला हा बीजेपी पक्ष आहे. या बीजेपी पक्षाचा सत्तेचा सोपान हा माणसांच्या प्रेतांच्या ढिगाऱ्यांवरनं चढत गेलेला आहे. ही वस्तुस्थिती आपण नीटपणे समजून घेतली पाहिजे. या पद्धतीनं यांचा हा विकास होत असताना अलीकडच्या काळामध्ये ते जे काही बोलत असतात धर्म संसदेच्या नावाखाली, ते काय असतं, त्याच्यावर यांना नेमकं काय प्राप्त करायचं हे आपल्या लक्षात घ्या. 2018 नंतर जवळपास यांनी विकासाचा आग्रह सोडून दिला. सांप्रदायिकतेला प्रचंड महत्व द्यायला लागले. या देशामधल्या मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या मनामध्ये इतकी प्रचंड असुरक्षितता निर्माण केली, या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की हा देश त्यांचाच नाही. मी नेहमी बोलताना म्हणत असतो की तुमचा माझा जन्म कुठे व्हावा हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. हा अपघात असतो. म्हणजे आपल्या देशामध्ये गेली 2000 वर्षे एक तत्वज्ञान चालू राहिलेला आहे, ते म्हणजे कर्मविपाक सिद्धांत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. अब्राहम लिंकनचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. पण भारतामध्ये ही दारुण प्रकारची गुलामगिरी असताना सुद्धा कधीही बंड झालं नाही. म्हणजे गुलामांनी कधीच बंड केलं नाही. असं का घडलं? कारण आपल्या देशामध्ये, आपल्या डोक्यामध्ये एक मुद्दा घातला जायचा की तुमचा बाबा जन्म या जातीमध्ये का झाला? कारण गेल्या जन्मीचं पाप तुम्ही केलेलं असल्यामुळे या जातीमध्ये तुमचा जन्म झाला. तुमचा जन्म ब्राह्मण जातीमध्ये का झाला? कारण गेल्या जन्मीमध्ये तुम्ही पुण्य केलेलं आहे आणि त्याचं संचित आहे. ते शिल्लक असलेल्या संचितामुळे तुमचं प्रारब्ध ठरलं की तुम्ही ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतलेला आहे. त्यामुळे एखादा माणूस जर शूद्र असेल, दलित असेल, तर बाबा माझ्या वाट्याला हे काय येत आहे? कारण मी गेल्या जन्मी पाप केलेला आहे. त्यातून बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे? या जन्मामध्ये माझ्या वाट्याला आलेलं आहे ते निमूटपणे मी भोगलं पाहिजे. इमाने इकबारे ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये मला अधिक चांगला जन्म मिळेल. या पद्धतीची कल्पना तुमच्या माझ्या डोक्यामध्ये रुजवण्यात आली आणि म्हणून या देशामध्ये 2200-2300 वर्ष कधीही बंद झालं नाही. पण मित्रांनो, आपला जन्म आपल्या हातात नाही, तो अपघात आहे. मी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला यायचं की आणखी कोणत्या जातीमध्ये जन्माला यायचं, मी हिंदू धर्मात जन्माला यायचं की मुस्लिम धर्मात जन्माला यायचं किंवा आणखी कोणत्या तरी धर्मात जन्माला यायचं, हे माझ्या हातामध्ये नाही. आजचं देशामधलं वातावरण पाहताना मी असा विचार करतो की माझा जन्म जर चुकून एखाद्या मुस्लिम धर्मामधल्या माणसाच्या घरात झाला असता तर आज मला स्वतःला काय वाटलं असतं. ज्या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे, सांप्रदायिक दहशत निर्माण करण्यात आलेली आहे, त्यातनं हा देश माझा आहे असं मला वाटलं असतं का? आणि ही संख्या काही थोडीशी नाही, 18 कोटी जनतेची समस्या. मित्रांनो, पुढे जे काही मी बोलणार आहे त्यामध्ये मी सुरुवातीला सांगून टाकतो, ब्राह्मण द्वेष माझ्या मनामध्ये 1% सुद्धा नाही. माझे सगळे गुरु चांगले ब्राह्मण राहिलेले आहेत. आचार्य विनोबा भावेंच्या सहवासामध्ये मी वाढलेलो आहे. आमचे अतिशय उत्तम प्रशिक्षक आचार्य दादा धर्माधिकारी होते. दोघेही जन्माने ब्राह्मण आहेत. नरहर कुरुंकरांना मी वैचारिक गुरु मानतो, तेही जन्माने ब्राह्मण होते. 2 संपादकांची मी नावं तुमच्या पुढ्यामध्ये घेतली, दिवा घुमरे आणि मागो वैद्य, हेही जन्माने ब्राह्मण होते. जन्माने ब्राह्मण असणं म्हणजे ब्राह्मण. जो जन्माने ब्राह्मण असतो आणि असं मानतो की ब्राह्मण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि बाकीच्या जातीमध्ये जन्मलेली माणसं कनिष्ठ आहे,
आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं मानत असतात, असल्या ब्राह्मणाळलेल्या माणसांवर सुद्धा मी टीका करण्याची गरज आहे असं मानणारा माणूस. त्यामुळे मित्रांनो, आपल्या देशामध्ये या पद्धतीनं एक सांप्रदायिक वातावरण निर्माण करून वेगवेगळ्या पद्धतीच्या धर्मसंसदा आयोजित करण्यात आल्या. या धर्मसंसदांनी खास करून 2018 पासून आणि खास करून 2021 पासून जाहीर करायला सुरुवात केली की आम्हाला या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचं आहे. हिंदू राष्ट्र कशासाठी आणायचं, मी काही 2-3च उदाहरणं फक्त घेणार आहे. हरिद्वारमध्ये, रायपूरमध्ये आणि अलीगडमध्ये 2021 आणि 22 मध्ये या धर्म परिषदा झाल्या. त्यामध्ये स्वामी प्रबोधानंद म्हणतात कि हमारा जब हिंदू राष्ट्र आएगा तो हमारे हिंदू राष्ट्र में ना लीडर रहेंगे ना IAS अधिकारी रहेंगे. कारण लीडरची त्यांना गरज नाही ना. या राष्ट्रामध्ये हे राष्ट्र ब्राह्मणच चालत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की IAS अधिकारी, IPS अधिकाऱ्यांची गरजच उरणार नाही आहे, कारण ऑलरेडी ती प्रक्रिया सुरू झाली. इंग्रजांच्या काळामध्ये जी प्रथा ही सुरू होती ती आपल्या देशामधल्या स्वातंत्र्य आंदोलनानंतर कायम ठेवण्यात आली. त्या परीक्षांचं थोडं स्वरूप बदललं, एवढंच काय ते झालं. पण त्या परीक्षा जे पास करते त्यांना ब्युरोक्रसीमधली उच्च पद मिळते. अलीकडच्या काळामध्ये आपली RSS ची माणसं या परीक्षा पास करू शकतीलच याची गॅरंटी नसल्यामुळे पॅरलल यंत्रणा उभ्या करण्याचे प्रयत्नच झाले असं नाही, ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आलेले आहेत. जी पदं IAS किंवा IPS अधिकाऱ्यांना मिळू शकतात ती पदं RSSच्या काही माणसांना स्पेशल रिझर्वेशनच्या माध्यमातून देण्यात येतात. त्यानंतर ते असं म्हणतात, हर हिंदू ने अपनी रक्षा खुद करनी चाहिए, घर घर में शस्त्र रखने चाहिए. म्हणजे या संपूर्ण देशाला ते हिंसक बनवू इच्छितात. पुढे ते म्हणतात की हिंदू रहेगा तो गाय, मठ, साधू संत रहेंगे. म्हणजे हिंदूंचं प्रयोजन काय आहे या देशामध्ये? गाय जिवंत राहिली पाहिजे, साधू संत जिवंत राहिले पाहिजे, त्यांचे मठ जिवंत राहिले पाहिजे, त्यांची सेवा हिंदूंनी केली पाहिजे. हे खरं हिंदू या देशामध्ये कायम राहण्याचं प्रयोजन आहे असं त्यांना म्हणायचं आहे. कालीचरण नावाचा एक महान माणूस अकोल्याचा आहे, स्वतःला संत म्हणवतो. आणि हा संत काय म्हणतो की गोडसे ने अच्छा किया, हरामी देशद्रोही गांधी को मार डाला. इस गांधी ने इस देश को बर्बाद किया. गांधी ने देश को बर्बाद किया असं का म्हणतोय? किंवा सनातन संस्था नावाची एक संस्था आहे जिच्या नावावर 4 मर्डर्स जमा आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंदजी पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश, 2 शेवटचे कर्नाटकामधले, 2 महाराष्ट्रातले आहेत. या सनातन संस्थेची माणसं या 4ही मर्डर्स मध्ये त्यांचा हात आहे असा पोलिसांचा संशय असल्यामुळे पकडली गेलेली आहे. ही सनातन संस्था काय म्हणते? 2008 मध्ये आपल्या सनातन प्रभागमध्ये काय लिहिते की महात्मा गांधींच्या आत्म्यामध्ये सैतानानं प्रवेश केला होता आणि त्या माध्यमातून सैतानानं म्हणजे महात्मा गांधीनं हा देश बर्बाद केला. ही माणसं या पद्धतीची वाक्य का वापरतात हे कृपया समजून घ्या. त्याचं कारण आहे मित्रांनो, या लोकांना या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य हवं आहे. मनुस्मृतीचं राज्य कशासाठी हवं आहे? कारण ते या देशामध्ये 2300-2400 वर्षापासून चालत आलेलं होतं. मनुस्मृतीचं लेखन 2300 ते 2200 वर्षापूर्वी झालेलं आहे असं मानलं जातं. हा देश मनुस्मृतीच्या आधारावर काही 2000 वर्ष तरी चालत आलेला आहे हे आपल्याला स्पष्टता दिसत आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1927
महाडमध्ये या पद्धतीनं मनुस्मृती जाळण्याची गरज वाटली. या देशामध्ये सत्ता बदल झाले, मुस्लिम शासक आले, पण त्यांनी मनुस्मृतीमध्ये मुळीच हस्तक्षेप केला नाही. या देशामधल्या जाती व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला नाही, वर्ण व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला नाही. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य आलं, साधारणतः 150 वर्ष हे राज्य चाललं असं आपण मानतो. 90 वर्ष तर क्लिअर कट त्यांचंच राज्य होतं. इंग्रजांनी सुद्धा या देशामधल्या मनुस्मृतीमध्ये आणि मनुस्मृती आधारित जाती व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला नाही. मनुस्मृतीमध्ये वर्ण व्यवस्थेचं वर्णन आहे, खरं म्हणजे जाती व्यवस्थेचा फार कमी उल्लेख आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मनुस्मृतीमध्ये जी वर्ण व्यवस्था आखलेली आहे, वर्ण व्यवस्थेसंबंधी जे नियम सांगितलेले आहेत, त्यातूनच आजची जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे. आता मित्रांनो, महत्वाचा मुद्दा असा की या मनुस्मृतीला एवढं महत्व बाबासाहेबांनी का दिलं? आणि खरं म्हणजे मी गेले 41 वर्ष मनुस्मृतीबद्दल कधी बोलतच नाही. कारण मला वाटत होतं की आपला देश पुढे चाललेला आहे, अधिक पुढे चाललेला आहे. जुनी पिढी उकरून काढण्याचं कारण काय? आता आपण जाती व्यवस्थेचे दाह कमी केलेले आहे, अस्पृश्यता आपण पाळत नाही, जातीमुळे कधी माणसांना कमी लेखत नाही. अशा अवस्थेमध्ये या विषयावर या पद्धतीनं पुन्हा बोलण्याची काय गरज आहे? कारण मित्रांनो, आता पुन्हा काळाची चक्र उलटी फिरतात. मधल्या काळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराजांविषयीचं आंदोलन झालं, याची तुम्हाला एक कल्पना आहे. त्या काळामध्ये मला जे अनेक फोन यायचे, त्यापैकी एक हरिद्वारच्या मोठ्या महंताचा फोन आला. ते मला म्हणायला लागले, मानव साहब, आप अंधश्रद्धा निर्मूलन का काम करते हो, अंधविश्वास उन्मूलन का काम करते हो, बहुत अच्छा काम, हम भी इस काम में शरीक होना चाहते हैं. मतलब बहुत अच्छी बात है, स्वागत है आपका. लेकिन मेरे मन में कुछ सवाल. पहला सवाल है कि क्या सही में आपके मन में किसी भी प्रकार की अंधश्रद्धा नहीं है, अंधविश्वास नहीं है? मैंने बोला नहीं. दूसरा प्रश्न मैंने विचारा, क्या आपने हमारी कॉन्स्टिट्यूशन पढ़ी है? बोला हाँ पढ़ी. आपने इस कॉन्स्टिट्यूशन में जो शुरुआत में बात आती है, प्रस्तावना, वो पढ़ी है? बोला हाँ पढ़ी. ये प्रस्तावना की शुरुआत है, हम भारतीय लोग, वी इंडियन पीपल. मैंने बोला हाँ. इसका मतलब ऐसा हुआ कि हम भारतीय लोगों ने ये कॉन्स्टिट्यूशन तैयार की. मैंने बोला हाँ, बिल्कुल सही बात. बोले मानव साहब, आप अंधविश्वास के खिलाफ काम करते हो, इस बात को मानते हो? आप वहां हाजिर थे? मैंने बोला मैं कैसे हाजिर हो सकता हूं, क्योंकि इस कॉन्स्टिट्यूशन की जो प्रस्तावना लिखी है वो 22 जनवरी 1947 को लिखी. मेरा जन्म 1951 का है, तो नेचुरली मैं तो हाजिर नहीं रह सकता. जब आप हाजिर नहीं थे तो ऐसे कैसे मानते हो कि हम भारतीयों ने ये कॉन्स्टिट्यूशन लिखी है और अपने आप के लिए लिखी है? ये सबसे बड़ा अंधविश्वास नहीं है? हा इंटेलिजंट प्रश्न होता. पण मी त्यांना म्हणालो की आपकी बात बिल्कुल सही है, क्योंकि ये जो कॉन्स्टिट्यूशन है वो हम लोगों के लिए है, आप लोगों के लिए नहीं है. जो आप लोग ब्रह्मा के मुख से डायरेक्टली पैदा हुए, आसमान से इस धरती पर टपके, उनके लिए ये कॉन्स्टिट्यूशन नहीं है. ये कॉन्स्टिट्यूशन इसी धरती पर जो पैदा हुए उन आम नागरिकों के लिए है, और वो आपके मनुस्मृति को गाड़कर निर्माण हुई है, इसलिए आपको ऑब्जेक्शन है. मित्रांनो, हा माणूस जे म्हणतोय ते तेवढ्यापर्यंत मर्यादित नाही. या सगळ्यांची वाचनं तुम्ही ऐका धर्मसंशोधन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यांना पुन्हा कशी मनुस्मृती परत आणायची.
कागद डोक्यात आले, पुस्तक डोक्यात आलं, काय डोक्यात आलं? खरंच आपल्याला या गोष्टीचं भान असतं का? मी तुम्हाला श्याम मानव माझं नाव आहे, मी जाती प्रथा मानत नाही, माझ्या जीवनात मानत नाही, वैयक्तिक जीवनात मानत नाही, सामाजिक जीवनात मानत नाही. आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात. 1970 साली मी स्वतःचं नाव बदलवलं, मानव म्हणावं लागलं आणि माणूस बनण्याचा मी प्रयत्न करतो. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे, मी म्हणतोय की तुमच्या पुढ्यामध्ये मी श्याम मानव नावाचा माणूस बोलतो आहे. हे मी का बोलू शकतो? कारण माझ्या देशाने भारतीय राज्यघटना ज्या पद्धतीने लिहिली, ज्याच्या आधारावर या लोकशाही प्रक्रियेनं हा देश सुरू आहे, त्यामध्ये मला मी माणूस आहे असं म्हणण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी म्हणू शकतो की मी श्याम मानव तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. जर या देशातल्या 2200-2300 वर्षाच्या परंपरेनुसार मला तुमच्या पुढ्यामध्ये बोलावं लागलं तर मना भरावं लागेल, श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. कारण माझी ओळख फक्त शूद्र आहे, दुसरी ओळखच नाही. शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वंशज, कोल्हापूर संस्थानाचे राजे. 1899 सालची गोष्ट. पंचगंगा नदीमध्ये भटजी त्यांच्या स्नानाच्या वेळी मंत्र म्हणत. त्यांच्या एका ब्राह्मण मित्रानं लक्षात आणून दिलं की हे जे मंत्र म्हणतोय ते पुराणोक्त मंत्र आहे, वेदांमधले मंत्र नाही. आता स्वाभाविकच शाहू महाराजांनी विचारलं की आपला भटजी, ज्याला आपण प्रशासन देतो, महिन्याला पगार देतो, इतक्या वर्षांपासून आपला जो नोकर आहे, का रे बाबा तू माझ्या पुढ्यामध्ये पुराणोक्त मंत्र का म्हणतो, वेदांमधले वेदोक्त मंत्र का म्हणत नाही? अनेक वर्षांपासून नोकर असणारा, राजे शाहू महाराजांचा नोकर असणारा भटजी काय उत्तर देतो पहा. तो म्हणाला, शाहू महाराज तुम्ही जरी राजे असला तरी जन्माने शूद्र आहात आणि शूद्राला वेदांमधले मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही आणि म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही. शाहू महाराजांना राग आला, त्यांनी त्याला काढून टाकलं, त्याचं प्रशासन बंद केलं, अख्ख्या महाराष्ट्राला आग लागली. पुण्यामध्ये मोठी आग लागली. 1899 लोकमान्य टिळक काँग्रेसचे पुढारी, अजून ते सर्वमान्य पूर्ण देशाचे पुढारी काँग्रेसचे व्हायचे असतील, त्यांनी अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखामध्ये ते म्हणतात, शाहू महाराजांनी अत्यंत चुकीचं कृत्य केलेलं आहे. कारण कलियुगामध्ये आमच्या धर्मानुसार केवळ 2च वर्ण आहेत, एक वर्ण ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. मधले जे 2 वर्ण आहेत, क्षत्रिय आणि वैश्य, हे कलियुगामध्ये सस्पेंड केलेले आहेत. त्यामुळे शाहू महाराज क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत ही चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. शाहू महाराज शूद्रच आहे आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नसल्यामुळं त्या ब्राह्मणाने दिलेलं उत्तर बरोबर आहे. लोकांनी मग प्रश्न विचारला टिळकांना, त्याचंही उत्तर त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे. मग शिवाजी महाराजांचं काय? शिवाजी महाराज एवढा कर्तृत्व संपन्न माणूस, स्वराज्य निर्माण केलं. या माणसाने कधी जातीभेद मानले नाही, अस्पृश्यता कधी पाळली नाही. वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांसोबत 400 वर्षापूर्वी हा माणूस एकत्र जेवायचा. महाराजांपासून अनेक शूद्र जातीच्या समजल्या जातात, त्यांना त्यांनी किल्लेदार बनवलं, त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या, स्त्रियांना प्रचंड सन्मान दिला, शेतकऱ्यांची प्रचंड उत्तम पद्धतीनं निगा राखण्याचं काम केलं, त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा जेव्हा वेळ आली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं त्यांना राज्याभिषेक केला नाही.